आणि आता 14 जानेवारी जवळ आलेली संक्रांत म्हणजे पतंग उत्सव. पतंगी किती छान छान पतंगी बघा. गाईज गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो कशा आहात, मजेत आहात ना? तर मित्रांनो मुलांनी आपल्याला काही कप सायरप आणि गोळ्या आणून दिल्या आणि त्या रात्री घेतल्यामुळे ना आज आपल्याला एकदम फ्रेश वाटतंय. आणि सर्दी खोकला डोकेदुखी एकदम गायब झाली. त्यामुळं मग आज फ्रेश होऊन मी नाक्यावर आलेलो आहे. तर बघूया आता आपल्याला भाडं कुठलं आणि केव्हा मिळतं ते, तोपर्यंत बघूया वाट. ओके. तर मित्रांनो जेवण झाल्यानंतर आहे ना जवळजवळ आता 3ला 5 कमी. तर आत्ता आपल्याला भाडं लागलेलं आहे घर सामानाचं. तर इथं दत्त चौक आहे ना, हे बघा हे कालिका मातेचं मंदिर आहे बघा हे. तर ह्या चौकातून आपल्याला पाथर्डी फाट्या रोडवरती ते शेलचं पेट्रोल पंप आहे ना त्याच्या आजूबाजूला घर सामान घेऊन जायचं आहे. तर शिफ्ट लोडिंग करण्यासाठी आता आपली गाडी झालेली आहे बघा. आणि हे बघा कालिका मातेचं मंदिर आणि इथं छोटं आहे ना शिव मंदिर पण आहे बघा. ओम नमः शिवाय. आता आपली गाडी लोडिंगसाठी आली इथं. आणि बघा इथला आजूबाजूचा परिसर. छान परिसर आहे. छोटंसं शिवमंदिर पण आहे आणि कालिका मातेचं मंदिर पण आहे. मस्त वाटतं, छान परिसर आहे बघा. फुलांची झाडी किती छान आहे बघा इथं. किती मस्त वेगळं एकदम. मोगरा आहे बघा मोगरा. मोगरा किती छान आहे बघा. आणि ही जास्वंदी आहे हे बघा. ही पण जास्वंदी आहे. किती छान आहे बघा एकदम मस्त पैकी. आणि बघा ही आपली तुळशी माता. छान आहे ना, झाडे एकदम छान आहे बघा एकदम मस्त पैकी. हे बघा आता लोडिंगला सुरुवात झाली बघा. आता आपली गाडी सामानाने लोड झालेली आहे. सामान काय नाही, किरकोळ एकदम. एक कपाट आणि बाकी किरकोळ सामान आहे. ओके. तर चला निघूया पाथर्डी फाट्याचं सेल पेट्रोल पंपाजवळ. चला पाथर्डी फाटा. हे बघा दादा पण आहे आपल्याबरोबर. सोमनाथ पवार ब्लॉग युट्यूबवर. एडिटिंग करून टाकते का डायरेक्ट? एडिटिंग काय तिचं नाव काय आहे? कोणत्या? आता चालू आहे ती. इंस्टाग्रामचं चेक कर ना. अशोक मराठे अशोक करायचं नाही. चेक कर ना तरी. इंस्टाग्रामची ना. हा मग अशोक मराठे चेक करतो. बघा ना होतं. हा सोमनाथ पवार ब्लॉग VLOG वर ब्लॉग VLOG. इथे सगळं राहतो. कुठल्या तुम्ही प्रॉपर? नाशिक, जुनं नाशिक. काटे गेली ते राहायला. सोमनाथ पवार ना. सोमनाथ पवार. त्यांचे टाकते मी. सबस्क्राईब करा. सर्व दिसत बघा.
ते 8 वाजेपासून सकाळी. नाही रे त्यांचं बघत होता मी युट्यूबचे. हा तेच करतोय. गाडी पहा. तिकडून कुठं झाली? इथून सोपं आहे. हा मग तर एकच. ठीक आहे. ते बॉक्सतून जाणार पुढच्या. तुमचं पण आहे का चॅनल? कोणतं? मी हिरोईनचे व्हिडिओ टाकतो शाहरुख खानचे म्हणजे इंस्टाग्रामवरती इंस्टाग्राम शॉर्ट. याच्यावर आपल्या युट्यूबवर शॉर्ट बी फुल बी. अच्छा, लॉंग पण टाकतो. 2000 आहे माझे सबस्क्रायबर. 2000 सबस्क्रायबर आहे. 2000 मग ते मॉनिटाईज आहे तुमचं यार. मॉनिटाईज नाही का? शॉर्टला का लॉंगला? शॉर्टला नाही, शॉर्टला मग ते मिलियन लागतं त्याला. कारण याला 1000 सबस्क्राईबलाच मॉनिटाईज होणार. लॉंगला माझे आता काय ते 270-72 झाले. 7 महिने झाले मला चालू करून. माझं 6 महिने पूर्ण नाही झाले. हां बरोबर. माझी आता आहे या 12 तारखेला आहे ना जानेवारीच्या 6 महिने पूर्ण होईल. इंस्टाग्रामपेक्षा युट्यूबला लवकर होतो मग पैसे. म्हणजे इंस्टाग्रामला जास्त नाही माझे फॉलोअर्स, फक्त 810 का 812 आहे. कारण इन्कमसाठी आहे ना युट्यूब चांगलं आहे. इन्कमसाठी. हा, इन्कमसाठी युट्यूब सर्वात बेस्ट. इंस्टाग्राम म्हणजे फक्त प्रसिद्धीसाठी इंस्टाग्राम ठीक आहे. फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं. पण जर तुम्हाला इन्कम सोर्स पाहिजे ना तर युट्यूबवर करायचं. आता ते तुम्हाला माहिती आहे साहेबराव आजारे म्हणून तिला बाई नाही का ते, तिला आता सिल्वर बटन मिळालं. आता पेमेंट पण चालू झालं. ते शॉर्ट करते ते. किती भेटतात महिन्याची काय कशावर? ते आता जर लॉंग व्हिडिओ जर टाकले ना तुम्ही तर 1000 सबस्क्रायबर पाहिजे बरोबर आणि 4000 तासांचा वॉच टाइम पाहिजे. बरोबर. तो पूर्ण झाला तर आपला चॅनल मॉनिटाईज होऊन जातं. मॉनिटाईज झालं का मग पहिले जे $100 आहे ना ते जमा झाले आपल्या अकाउंटला. आपलं अकाउंट खोलं जातं आणि अकाउंट खोलल्यानंतर $100 जमा झाले आपल्याला पहिलं पेमेंट मिळतं. साधारण 10-12 हजार पर्यंत मिळतं ते सुरुवातीचं पेमेंट. मग तिथून पुढं मग तुमच्यावरती तुमचे जसे लाईक येतील मग तिथून पुढं लाईकला महत्व राहतो. आता लाईकला महत्व नाही, आता फक्त मॉनिटाईज होईपर्यंत आहे ना सबस्क्रायबर आणि वॉच टाईम याला महत्व आहे. आणि मग मॉनिटाईज झाल्यानंतर मग या दोघांना काहीच अर्थ नाही. मग फक्त तुझे वॉच टाईमला मग त्याच्या ॲड चालतात. ॲडवरती आपल्याला पैसे मिळतात. तर युट्यूब चांगलं आहे पण इंस्टाग्राम आणि हे ना वेळ जातो आणि फक्त प्रसिद्धी मिळते. फक्त प्रसिद्धीसाठी ठीक आहे पण इन्कम सोर्ससाठी युट्यूब एकदम बेस्ट. आणि करायलाच पाहिजे. आपले महाराष्ट्रीयन मुलं खूप मागे याच्यामध्ये. UP MP बिहारचे किती पाहिलं ना काही पैसे कमवतात ते. लाखो रुपये कमवतात महिन्याला. आणि आपला महाराष्ट्रीयन माणूस म्हणजे लास्ट नाही. अरे लोक काय म्हणते, अरे लोक तुला काय देणार आहे, लोकांना घाबरून लोक तुला काय मिळणार आहे, तुला वेळ आली तुला काहीच विचारणार नाही. पण युट्यूब जर मॉनिटाईज झालं तर तुला पेमेंट चालू होऊन जाईल बाबा. आणि माझे व्हिडिओ रोजचं जे मी भाडे मारतो ना त्याच्यावरच राहतो सर्व. जे ड्रायव्हिंग लाईफ असं. सरळ जायचं. हा शेलचं पेल पण पुढे आहे ना, डाव्या हाताला या साईडला आहे ना. येणार जायचं. स्कूटीवाला आला ना तिकडे. स्कूटीवाला आला तिकडे मध्ये घ्यायचं. तेव्हा तो गाडीवाला चालला मग मध्ये पगडीवाला.
या रोडीनं हां सरळ ना हां ती रिक्षा लागली बाई उजव्या साईडला. ही हां, पहिली ती. हे गेट मागं घेऊन घेऊ. हां ते गेट मागं घेऊन घेऊ डायरेक्ट. लागला कोपर लागलं बघू खोल मारून बघू आपण. तर मित्रांनो आता इथं खाली करण्यासाठी झालेलं आहे बघा इथं सामान. हे बाई या बिल्डिंगमध्ये थोडंच राहत थोडासा शॉर्ट राहत जास्त नाही राहत. फक्त आईला नव्हत्या सरकार छान परिसर आहे बघा एकदम. जिकडं तिकडं डेव्हलपमेंट एरिया. उंच उंच बिल्डिंगांची कामं चालू आहे बघा. सगळीकडे उंच उंच बिल्डिंगांची कामं चालू आहे. झाली बघा आपली झाली गाडी खाली. मित्रांनो आपण ते आता ते कपाट आणि काही छोटंसं सामान होतं ते सोडून आहे ना आपण आता आपल्या नाक्यावर चाललोय बघा. मित्रांनो बघा हा आला राणीनगरचा बोगदा. हे बघा आता आपण आलोय आता बस राणीनगरचा बोगदा क्रॉस केल्यानंतर आहे ना आता आपण गणेश चौकाच्या अलीकडे आलेलो आहे आणि तिथून आता लेफ्ट मारून आहे ना लेफ्ट मारून आपण जातोय आपल्या नाक्याकडं. मित्रांनो आपण आता ते घर सामान खाली करून ना आपण नाक्यावर आलेलो आहे बघा आपल्या नाका. आणि आता 14 जानेवारी जवळ आलेली संक्रांत म्हणजे पतंग उत्सव. तर ते पतंग उत्सवामुळे ना आता पतंगाचे दुकानं खूप लागलेले. हे बघा इथं पण आमच्या नाक्यावर पण एक लागलेलं दुकान बघा. हे बघा किती छान छान पतंगी बघा. हे बघा रील्स. हे बघा ही पतंगी किती छान छान पतंगी बघा. संक्रांत आल्यामुळं पतंगींना खूप डिमांड असतं पतंगींना. तर मित्रांनो आता आपल्याला जवळपास 5:45 वाजलेले आता. तर घरी जायची वेळ झालेली आहे. तर आपण हा व्हिडिओ इथं थांबू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांना हसत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके बाय बाय सी यू.